दंडोत प्रणाम. आपण समाजात राहत असताना माणसांना ओळखलं ही सर्वात व- अवघड गोष्ट आहे. कारण माणसं कधीही ओळखल्या जात नाही. प्रत्येकाचे विचार वेगळे, प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टिकोन, प्रत्येकाची कृती, प्रत्येकाचं मन, बुद्धी या साऱ्या गोष्टी वेगळ्या दिसतात. आणि आपण कधीच कोणत्याही व्यक्तीला, माणसाला ओळखू शकत नाही. कारण ही सर्वात अवघडातली अवघड गोष्ट आहे. परंतु तो कसा बोलतो, तो कसा राहतो, कसा उठतो, कसा बसतो, त्यावरती आपल्याला त्याचा अंदाज येऊ शकतो. आणि म्हणून सर्वज्ञ श्री जगप्रभूंनी सांगितलं आहे, ज्ञाता विरक्ताचा संग कीजे. आता ज्ञानी आणि विरक्त याचा संग करायला लावलं आहे, परंतु तो ओळखायचा कसा? तर जे चुकीचे, वाईट किंवा नकारात्मक बोलतात, ते माणसं ही सैतान प्रवृत्तीचे असतात. अर्थात तामस वृत्तीचे असतात, राजस वृत्तीचे असतात. आणि जे चांगले बोलतात, होकारात्मक बोलतात, ते मात्र मनुष्य हे सात्विक वृत्तीचे असतात. त्यांची आपण ओळख करून त्यांचा संग केला पाहिजे. कारण महात्म्याने प्रिय वक्तव्य व्हावे. जे बी चांगले लोक आहे ते गोड बोलतात. जे सात्विक लोक आहे, महात्म्याने सत्यावर जेवावे, ते सत्याने चालतात. सात्विकतेने प्रवृत्ती असल्यामुळे त्यांना वाईट चालत नाही, खोटं चालत नाही, चुकीचं चालत नाही. ते लोक आपल्याला ओळखता आले पाहिजे. आणि माणूस जितका बोलेल तितकं त्याची ओळख देत असतो. म्हणून कधी कोणी बोलत असेल, काही सांगत असेल, तर त्याच्या बोलण्याकडं, त्याच्या सांगण्याकडं लक्ष देऊन तो काय बोलतो आहे, कोणत्या हेतूने, कोणत्या उद्देशाने बोलतो आहे, यावरती त्याला आपल्याला ओळखता येईल. आणि मग त्यानंतरच त्याची संगत करणं न करणं हे आपण ठरवून परमेश्वराच्या भक्तीत टिकण्यासाठी आणि परमेश्वराच्या भक्तीपर्यंत जाण्यासाठी संगतीचा जो आपल्यावर सर्वात मोठा परिणाम आहे तो यातून होत असतो. म्हणून आपण या गोष्टी जपल्या पाहिजे. दंडोत प्रणाम. दंडोत प्रणाम.